लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। सातपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी समाजसेवेचा मोठा गाजावाजा करणारे, प्रत्येक गल्लीत फिरणारे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही आहोत अशी आश्वासने देणारे अनेक इच्छुक उमेदवार निकालानंतर मात्र पूर्णपणे पडद्याआड गेल्याचे चित्र सातपूरसह शहरातील प्रत्येक भागात दिसून येत आहे। निवडणूक संपतात नागरिकांच्या समस्या मात्र पूर्वीप्रमाणेच कायम आहेत, पण त्या समस्यांवर आवाज उठवणारे चेहरे दिसेनासे झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। निवडणुकीच्या काळात मोफत आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, वाढदिवसांचे भव्य कार्यक्रम, निवेदने, आंदोलने आणि सोशल मीडियावर समाजसेवेचा गयावया करणारे अनेक इच्छुक उमेदवार आता शहरातील गंभीर प्रश्नांवर मौन बाळगत असल्याची चर्चा रंगली आहे। सध्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ठिकठिकाणी पाणी तुंबत आहे, अस्वच्छतेने साम्राज्य पसरलेले आहे, वाहतूक कोंडी वाढली आहे आणि अपघातांच्या घटनांही समोर येत आहेत। नागरिक रोज या समस्यांना सामोरे जात असतानाही निवडणुकीपूर्वी आक्रमक भूमिका घेणारे अनेक इच्छुक उमेदवार किंवा पराभूत चेहरेच कुठेच दिसत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। निवडणुकीपूर्वी घरात घरात येणारे नेते आता कुठे गेले? सेवा ही फक्त मतांसाठी होती का? निवडणूक संपली म्हणजे जनतेशी असलेली जबाबदारी संपली का? या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य हा खऱ्या अर्थाने सेवाभाव होता की केवळ निवडणुकीसाठी केलेली राजकीय गुंतवणूक होती, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे। निवडणूक संपली असली तरी नागरिकांच्या अडचणी संपलेल्या नाहीत, त्यामुळे केवळ प्रचारांच्या काळात नव्हे तर वर्षभर जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे खरे समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी कोण याची कसोटी आता लागणार आहे। वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।